give them a big round of applause. सर्वबंध समभाव व एकात्मतेचे प्रतीक, जिथे सर्व सांस्कृतिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. इथे भारत भूमीला मातेचा दर्जा दिला जातो. प्रेमाने भारत माता संबोधले जाते. याच एका शब्दातून आपल्याला स्त्री शक्तीची खरी जाणीव कळते. या स्त्री शक्तीची आराधना म्हणून येथे नवरात्री उत्सवाला खूप महत्त्व आहे. नवरात्री म्हणजे देवीचा सण. अंधकारावर प्रकाशाचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय, तसेच कथानुरूप महिषासुरावर माँ दुर्गेचा विजय. या 9 दिवसाच्या युद्धात माँ दुर्गेने पृथ्वीवरील अन्याय दूर करण्यासाठी महिषासूर नामक राक्षसाचा वध केला व सर्वत्र न्याय प्रस्थापित केला. या स्त्री शक्तीची जाणीव म्हणून 9 दिवस 9 रूपांची पूजा केली जाते. माथे पर टिका तो सर पर चुनरी लगती है, माथे पर टिका तो सर पर चुनरी लगती है, मेरी माँ हर रूप में बहुत अच्छी लगती है, बहुत अच्छी लगती है. चला तर मग या 9 रूपांची महती जाणून घेऊया. मी देवी श्री माँ दुर्गेची पहिली मी पर्वतराज शिवराय यांच्या पुत्रीमधून जन्म घेतल्यामुळे शैलपुत्री असे नाव पडले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माझी पूजा आणि आराधना केली जाते. मी देवी ब्रह्मचारिणी. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या रूपात देवी पार्वती एक महान सती होती आणि तिचे अविवाहित रूप देवी ब्रह्मचारिणी म्हणून पूजले जाते. मी देवी चंद्रघंटा, नवदुर्गेचे तिसरे रूप. माझ्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे मला चंद्रघंटा असे संबोधले जाते. माझे हे रूप परम शांतीदायक, सौम्य आणि कल्याणकारी आहे. मी देवी कुष्मांडा, नवदुर्गेचे चौथे रूप. माझ्या स्मित हास्यातून हे ब्रह्मांड उत्पन्न झाले. माझा निवास सूर्यमंडळात आहे. माझ्या तेज आणि प्रकाशामुळे 10 दिशा उजळून निघतात. मी देवी स्कंदमाता, नवदुर्गेचे 5वे रूप. भगवान स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेय यांची आई असल्यामुळे मला स्कंदमाता असे म्हटले जाते. कमळाच्या आसनावर विराजमान असल्याने मला पद्मासनही संबोधले जाते. माझ्या या स्वरूपाला प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. मी कात्यायनी, माँ दुर्गेचे 6वे रूप. पृथ्वीवर वाढत्या असुरांच्या अत्याचारामुळे त्रिदेवांनी आपल्या अंशातून उत्पन्न केलेली महर्षिका. त्यांनी माझी सर्वप्रथम पूजा केली म्हणून माझे नाव कात्यायनी असे पडले. मी देवी कालरात्री, नवदुर्गेतील माझे हे रूप अतिशय रौद्र रूप आहे. मी काळ आणि परिवर्तनाची देवी म्हणून ओळखली जाते. दुर्गा मातेने रक्तबीजाचे वध करण्यासाठी त्यांच्या तेजातून माझी निर्मिती केली. माझे हे रूप रौद्र आणि भयंकर जरी असले तरी मी माझ्या भक्तांसाठी शुभकार्य ठरते. मी माँ दुर्गेचे 8वे स्वरूप म्हणजे महागौरी. मला श्वेतांबरधारा असेही संबोधित केले जाते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी माझी पूजा आणि आराधना केली जाते. मी देवी सिद्धिदात्री, नवदुर्गेचे 9वे म्हणजे अंतिम रूप. सिद्धीवर प्रभुत्व प्राप्त असलेली देवी म्हणून माझ्या स्वरूपाला सिद्धिदात्री या नावाने संबोधिले जाते. मला देवी सरस्वतीचे हे एक रूप म्हणून ओळखले जाते. भगवान शंकरांना सिद्धी प्राप्त होण्यासाठी त्यांच्या अर्ध्या रूपावर मी विराजमान झाले आणि त्यानंतर मला अर्धनारेश्वरी असे पराक्रमी, आदि, अनंत, ये तीनों लोक मेरी मुट्ठी में हैं। मैं करूंगा देवों का अंत।
मेरे रक्त की हर बूंद में है एक नए दानव का बीज। मार सके ना कोई, मैं रक्त बीज। इतनी बर्बरता, इतना अत्याचार, इतनी हिंसा। गुरुजी, क्या हम मनुष्यों का अंत निकट है? क्या कोई ऐसा देव नहीं जो इस सृष्टि को अंधकार से मुक्त कर सके? नहीं बालक, निराश न हो। जगत की सृष्टि में सुरक्षा और शक्ति की अद्वितीय संवेग है वो देवी। उनका रूप सुंदर और वह शांति से भरपूर है, परंतु जब समय आता है तो वह रुद्र रूप में विकसित होकर अनास्त्र शक्ति से युक्त हो जाती है। आओ हम सब मिलकर उस आदि शक्ति का आवाहन करें। अन्यायावर न्यायाचा विजय झाला आणि 9 दिवसाच्या या युद्धामध्ये माँ दुर्गेने महिषासुराचा वध केला व याच दिवसापासून तिला महिषासुरमर्दिनी नावाने ओळखले जाऊ लागले। एकजुटीची आख्यायिका म्हणून या दिवशी गरबा खेळला जातो। गरबा हा गुजरातचा अत्यंत लोकप्रिय नृत्य प्रकार आहे। शारदीय नवरात्र काळात विशेष पद्धतीने खेळला जाणारा हा गरबा पूर्वी मंदिरात मध्यभागी देवीजवळ सचित्र मातीच्या घड्यात दिवा प्रज्वलित करून साजरा करत असत। त्यास दीप गर्भघाट म्हणत असे। या दीप गर्भघाटाभोवती महिला व मुली फेऱ्या मारत देवीची स्तुतीपर गीते गात आणि पारंपरिक नृत्य करत असत। हे गट स्त्रीच्या सर्जनशीलते म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेचे प्रतीक आहे। पण या बदलत्या युगाप्रमाणे सादरीकरणाच्या पद्धतीत देखील बदल झाला। त्याच बदलात दीप गर्भ या शब्दाचे रूपांतर गर्भ व नंतर गरबा या शब्दात झाले आणि नृत्य शैलीतही बदल झाला। चला तर मग याच बदलत्या नृत्य प्रकाराची एक झलक पाहूया। सबसे
धन्यवाद. एक मिनिट थांबा, इकडे बघा समोर.